संत ज्ञानेश्वर माऊलींचा आजचा मुक्काम जो आहे तो फलटण नगरीमध्ये आहे आणि यासाठी फलटण नगरी सज्ज झालेली पाहायला मिळत आहे। आता सध्या आम्ही ज्या ठिकाणी आज फलटणमध्ये माऊलींचा मुक्काम असणार आहे त्या परिसरात आहे आणि आता पाहू शकता की प्रशासनाच्या वतीनं मोठी जय्यत अशी तयारी या ठिकाणी करण्यात आलेली आहे। आपण ज्या ठिकाणी माऊलींच्या पादुका ठेवण्यात येणार आहेत त्या ठिकाणी आपण आहोत। आता सध्या बॉम्ब शोधक पथक जे आहे त्या बॉम्ब शोधक पथकाच्या वतीनं या ठिकाणी जी मोहीम आहे ती या ठिकाणी राबवण्यात आलेली आहे। आपण पाहू शकता की पूर्णपणे सुरक्षेच्या दृष्टीनं हे सर्व व्यवस्थित आहे का हे याची पडताळणी जी आहे ती या ठिकाणी केलेली पाहायला मिळत आहे। याबरोबरच आपण बाहेरच्या बाजूला जर पाहिलं तर या ठिकाणी बॅरिकेड्स जे भाविक येणार आहेत मोठ्या संख्येनं त्यांना दर्शनासाठी बॅरिकेड्सची देखील या ठिकाणी व्यवस्था करण्यात आलेली पाहायला मिळत आहे। कोणतीही या ठिकाणी गैरसोय वारकऱ्यांची होऊ नये यासाठी विशेष अशी काळजी घेण्यात आली आहे। आपल्यासोबत या ठिकाणच्या नगरपालिकेचे मुख्याधिकारी आहेत। निखिल सर, नेमकं कशा पद्धतीची तयारी जी आहे ती आता सध्या आपल्या नगरपालिकेच्या असेल किंवा जिल्हा प्रशासनाच्या वतीने या ठिकाणी करण्यात आली? आज माऊलींचा पालखी सोहळा फलटण शहरामध्ये प्रवेश करतो आहे आणि यासाठी अंदाजित 5 लाख वारकरी आपल्या इथे आपण अपेक्षित करत आहोत। त्यासाठी 2000 शौचालय, 250 स्नानगृह इत्यादी याची सोय आपण केलेली आहे आणि शौचालयांचं पॉइंटिंग व्हावं यासाठी आपण बलून सोडून त्याच्याद्वारे देखील नियोजन केलेलं आहे। आपण वेगवेगळ्या 5 अग्निशमन गाड्या शहरामध्ये सुसज्ज स्थितीत ठेवलेल्या आहेत जेणेकरून आपत्कालीन परिस्थितीमध्ये प्रशासनाला संबंधित समस्याला तोंड देणं सोयीचं होईल। आपण एकूण 10 टँकर नगरपालिकेमार्फत लावलेले असून 1,500 टँकर पूर्ण पालखीच्या काळामध्ये वारकऱ्यांसाठी पिण्याच्या पाण्यासाठी आपण देत आहोत। तसेच अनेक नगरपालिकांचे कर्मचारी फलटण नगरपालिकेमध्ये आज आपण बोलवले असून सफाई कर्मचाऱ्यांमार्फत स्वच्छतेचं नियोजन चालू आहे। शहरातील विविध स्वयंसेवी संस्था, सामाजिक संस्था, मंडळं यांच्यातर्फे वारकऱ्यांसाठी अन्नपदार्थांचं खाऊचं वाटप चालू असून सर्वांचं सहकार्य लाभत आहे। हा फलटण नगरीमध्ये आल्यानंतर नेमका हा सोहळा जो असतो त्यात एक वेगळं पण असतं, पण एक राजघराण्याच्या वतीने एक स्वागताचं काय नेमकं वेगळं पण असतं? राजघराणं परंपरेप्रमाणे इथे येऊन माऊलींची सेवा करतो तर ते होणारच आहे। त्याबद्दल राजघराण्याशी देखील आम्ही समन्वयात आहोत। नक्कीच, खरं तर मोठी तयारी जी आहे ती या ठिकाणी आपल्याला फलटणमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहे आणि या अनुषंगानं जिल्हा प्रशासन देखील सज्ज असल्याचं एकूणच पाहायला मिळत आहे। कॅमेरामन गणेशसह संतोष नलावडे, TV9 मराठी, फलटण, सातारा। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।